च्या या वतीने आम्ही येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना व कर्मचाऱ्यांना स्वागत करतो. आम्ही जवळपास 80 विद्यार्थी गेले 2-3 महिने एका इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत आहोत. ते म्हणजे रिफॉर्मेशन. IIT बॉम्बे थ्रू हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामध्ये सोशल वर्कसाठी इंजिनिअरिंग कॅम्पस आणि सोशल वर्क कसे एकमेकांशी जोडले जाऊ शकतात ह्यासाठी कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामध्ये पाच मेन हेडिंग्स आहेत. म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट, वुमन एम्पॉवरमेंट, सस्टेनेबिलिटी, मिसलेनियस असे 5 हेडिंग्स आहेत. आणि त्याच्या अंडर त्यांनी काही आम्हाला सोशल वर्कसाठी टास्क दिले आहेत आणि ते आम्हाला करायचे होते. सो आम्ही टोटल 80 विद्यार्थी गेले 2-3 महिने या कॉम्पिटिशनमध्ये आहोत. सो आता ही कॉम्पिटिशन स्पर्धा खूप शेवटच्या टप्प्यावर आली आहे आणि ह्या 80 विद्यार्थ्यांनी मिळूनच आम्ही हा एक छोटासा कार्यक्रम इथे योजित आहे. आणि आम्ही विद्यार्थ्यांनीच काही 5 अशा कर्मचाऱ्यांची नावं निवडली आहेत ज्यांचा आपल्या कॉलेजच्या साफसफाईमध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि ज्यांना खूप कमी वेळ ॲप्रिसिएशन किंवा अभिनंदनपर शब्द मिळतात कॉलेजकडून. सो आम्ही तर त्यांची नावं घेऊ. फक्त जे कोण आले नसतील तर त्यांच्या वतीनं त्यांच्या डिपार्टमेंटचं त्यांच्याशी निगडीत सर्वच क्षेत्र कर्मचारी वर्गाचं जो काही योगदान आहे त्याचं आहे. आणि मला असं वाटतं, मुलांना सांगावं असं वाटतं की केवळ कुठेतरी एखादी स्पर्धा आहे अशासाठीचा म्हणून न राहता ही जी सामाजिक भावना जी आहे, सामाजिक कृतज्ञता जी आपली आहे, ही भावना केवळ ह्या एका 80 मुलं 100 मुलं यांच्यापुरती मर्यादित न राहता आज कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 2700 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यापर्यंत ही पोहोचली पाहिजे. आणि आपलं वागणं प्रत्येक वेळा तुम्ही उठून कोणाला काही मदत वेगळ्या प्रकारे करावी, आर्थिक असेल किंवा आणखीन काय असेल, इन्काय सुरू असेल, कुणी कपडे देणं असेल किंवा आणि काही त्यांचे जे पाल्य असतील त्यांना पुस्तकं पूर्ण असेल, वही पेन देणं असेल, अशापासून ते केवळ त्यांच्याशी बोलताना सुद्धा तुमचं काम खूप चांगलं झालं, तुम्ही दमला असाल किंवा अशा प्रकारे तुमच्या कामाला आवडलं इथपर्यंत आपल्या बोलण्यातनं त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली ती सुद्धा माणसाला पुरेशी असते. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचं मूल्य हे पैशामध्ये मोजता येत नाही. ही भावना आपण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ही सामाजिक जाणीव ही फक्त एखादी स्पर्धा इथपर्यंत मर्यादित न राहता ही कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये आणखी मांडली पाहिजे, ज्याचा मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून आपण करायला भरपूर मदत आहे. आणि या प्रकारचं ग्रोथ असं म्हणणार नाही, पण या प्रकारची भावना माझी स्वतःची असल्या कारणानं मी हे वागतो आहे. आणि म्हणून मी ठाम म्हणू शकतो की प्रत्येकानं असं वागलं तर इथं जे वातावरण जे आहे एक प्रकारचं हे अतिशय सामंजस्याचं आणि सहचार्याचं होईल. बऱ्याचदा मग आपल्या कामाच्या सुरुवातीमध्ये कामाचे ताण असतात, आपल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांवरती आपल्याला संख्या आपुली आहे याची पण मला जाणीव आहे. आणि ह्या सगळ्या कारणांना मग कामाच्या टेन्शनमुळं नाही म्हणलं तरी एक टसल एक प्रकारचं एक मला काम जास्त पडतं, मी हे करणार नाही, मी उद्या करतो, मीच काय करायचं, अशा प्रकारची जी भावना आपली कदाचित डेव्हलप होते. यातनं होतं काय ॲट द एंड ऑफ डे ते काम आपल्याला करायला लागतंच. नो वन इज इंडिस्पेन्सिबल. ते काम तुम्हालाच करायला लागेल, आजच्या वेळी उद्या करायला लागेल. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये हा आपल्या मनामध्ये येणारा जो स्ट्रेस आहे तुमच्याही मनात आहे, मी तुम्हाला सांगतोय की हा स्ट्रेस जर यायचा असेल तर कुठलंही काम असेल कदाचित ते आपल्या ड्युटीच्या मध्ये जर असेल त्यापेक्षा बाहेर उभे असेल तर लेट अस ॲक्सेप्ट इट. आणि आपण प्रामाणिकपणे आणि आपल्याकडे शक्य असेल तसं आपण जर योगदान दिलं तर आपल्याला आनंद मिळेल. ही संस्था मोठी होईल आणि संस्था मोठी झाली तर आपल्याला त्यामध्ये आनंद आहे आणि आपलंही त्यामधलं व्यक्तिमत्व नक्की फुलेल. मला असं वाटतं की आम्ही त्यांच्या टीमला सांगायला की ही भावना तुम्ही जी असेल सामाजिक कृतीची तुम्ही बरेचसे कार्यक्रम केले पण ते केवळ एखाद्या स्पर्धेत किंवा एखादं बक्षीस मिळणं इथपर्यंत माझ्या न राहता हे थ्रूआउट द सेमिस्टर चालू राहावं. पुढच्या वर्षी जर तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला नाही तरी विद्यार्थ्यांच्याकडनं अशा प्रकारे कुठल्या तरी कर्मचाऱ्यांचं ॲप्रिसिएशन केलं गेलं हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्हावा. त्यासाठीचा दिवस त्याचं स्वरूप हे आपण बसून ठरवूया. तुम्ही सर्व इथं आता आलात, शॉर्ट नोटीसवरती आलात, यातनं तुमचं एकमेकांच्याबद्दलचं ऋण जे आहे किंवा एकमेकांचं प्रेम आहे ते दिसून येतं. मला कौतुक आश्चर्य करायला वाटतं की अन्य कुठल्याही कॉलेजमध्ये नसलेली पतसंस्थानाचा प्रकार हा आपल्याला अत्यंत यशस्वीपणे राबवतो. कित्येक ठिकाणी आपण असं पाहिलं की सहकाराचा स्वाहाकार आलेला आहे. असं असताना सुद्धा आपल्या इथली पतसंस्था ही अतिशय चांगल्या तऱ्हेने चालू आहे. ज्या ज्या लोकांना ज्या ज्यावेळी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत आवश्यक आहे त्या त्यावेळेला आपल्या संचालक मंडळाला पतसंस्थेच्या ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी दोघंही आहेत त्यांनी पुढे मदत केलेली आहे. अशोकराव सर तू प्लीज कर्बानी जरा 2 शब्द कोणी सर्वांचे या सभेमध्ये स्वागत आहे. हा छोटासा मुलगा आहे
ही मुवमेंट व्हायला थोडा वेळ लागेल, पण हळूहळू यातनंच मेसेज मुलांना पास होतील आणि आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा पास होतील. कारण सगळेच तितक्या मनपूर्वक किंवा तितक्या वेळ असं काम करू शकत नाही, त्याच्या कंडिशन्स वेगळ्या असतील. पण मनात ते भावनेतून आपण जर सुरुवात केली की ह्याचं कोणतरी ॲप्रिशिएशन करतोय, कोणतरी कोणाच तरी मनात त्याच्याबद्दल चांगले बरे वाईट भाव उमटणार आहे, तर आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हरकत नाही. आता बरेच जण काम करत असले तरी सगळ्यांना काय स्टेजवर बोलून सत्कार करता येणार नाही किंवा ॲप्रिशिएशन करता येणार नाही. त्यामुळे कुणाची आज जर नावं नसली तर लगेच वाईट वाटून घ्यायची काय. आभार.